नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाहामध्ये दोन व्यक्ती असतील पैकी एकाची रास कन्या रास असेल आणि दुसऱ्याची वृश्चिक रास असेल तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे किंवा त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात. दोघांच्या आशा अपेक्षा ह्या नेमका कशा प्रकारच्या असतात, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्वच कशा प्रकारचं असतं, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी, त्या सर्व 12 राशींचं परस्पर प्रेमविवाहाचं जे नातं आहे किंवा प्रेमविवाह नेमकं कशा प्रकारचा असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशी आणि वृश्चिक राशीबद्दल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्या राशीबद्दल विचार करू. कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 6व्या सणामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट जी की कन्या राशीमध्ये पाहता येते ते म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांची वाणी ही खूपच मिठासभरी असते. त्यांच्या वाणीमध्ये तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचं आकर्षण दिसून येते. हसत बोललं, सहज बोललं, कुठलाही मुद्दा कितीही कॉम्प्लिकेटेड किचकट असेल तरी सुद्धा अगदी सहजपणे समजावून सांगण्याची हातोटी कन्या राशी एवढी इतर कुठल्याही राशीमध्ये दिसून येत नाही. त्याचप्रमाणे एखादा मुद्दा व्यवस्थितपणे समजावून सांगायचा, कुठल्याही व्यक्तीबरोबर अगदी सहजपणे कम्युनिकेट करायचं, हे या राशीला चांगलंच जमतंय. याच्यामागे कारण सुद्धा तसं असतं. ही रास आहे ती चिकित्सक आहे, चौकस आहे. प्रत्येक गोष्टीबद्दलचं सखोल ज्ञान घेणं यांना आवडतं आणि लहानपणापासूनच त्यांची तशी वृत्ती असते. का, कशाला, कशामुळे, कधी, म्हणजे क पासून सुरू होणारे बरेचसे प्रश्न यांच्या मनात येतात आणि त्याची उत्तर सुद्धा ते शोधतात. त्यामुळे बऱ्याचशा क्षेत्राबद्दल त्यांना नॉलेज असतं, ज्ञान असतं आणि याचाच परिणाम म्हणून की काय, हे कुठल्याही व्यक्तीबरोबर त्याच्या आवडीच्या क्षेत्राबद्दल अगदी सहजपणे ते बोलू शकतात. म्हणूनच त्यांची इमेज ही बुद्धिमान, त्याच्यामुळे सहज सोपं त्यांची जी इमेज आहे ती समाजामध्ये दिसून येते. इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी, भरपूर बोलून सुद्धा कन्या राशीची व्यक्ती स्वतःबद्दल फारसे काही मुद्दे तुम्हाला सांगणार नाही. याच्यामागचं कारण सुद्धा असं असतं की एखादी आपले समजा आपण कसे आहोत, काय आहेत, आपल्याला काय वाटतं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी समजा आपण एखाद्याला सांगितला तर तो कदाचित आपल्याला जज करेल किंवा तो आपला वेगळा सुद्धा फायदा उठवू शकेल. असा साधा, सरळ, सोपा व्यवहारी विचार त्याकडे असं. म्हणूनच कन्या राशीच्या व्यक्ती असतात ह्या तशा सिकट असतात. बऱ्याच वेळा कुठल्याही व्यक्तीला ते स्वतःबद्दल संपूर्ण माहिती कधी देत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे चिकित्सक असतात, चौकस असतात, त्यांची बौद्धिक खूप चांगली असते आणि या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती बौद्धिक क्षेत्राशी संबंधित जे काही करिअर आहे त्याच्यामध्ये अगदी सहजपणे सेटल होतात. त्याचप्रमाणे मार्केटिंगची फील्ड आहेत, हॉटेल इंडस्ट्री आहे, कमिशनचे जे बिझनेस आहे, टीचिंग फील्ड आहे, याचप्रमाणे बँकिंगचे क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये या राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्या अगदी सहजपणे सेटल होतात. आता इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे ही जी रास आहे ही रास परफेक्शन साधणारी आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट करायची झाली ती परफेक्टच झाली, नेमकीच झाली पाहिजे. आपले चुकी होता कामा नये. आता होतं आहे त्या परफेक्शनच्या नादामध्ये बऱ्याच वेळेस निर्णय ह्यांचे होतच नाहीत किंवा निर्णय निगेटिव्ह होतात, चुकीचे होतात किंवा निगेटिव्ह होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांची निर्णय क्षमता कमी आहे की काय, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतो. पण निर्णय क्षमता कमी नसते, परंतु एखादा निर्णय घ्यायचा तर त्याच्यासाठी करावी लागणारी जी मेहनत आहे, जो अभ्यास आहे ह्याचा भरपूर असतो. साधं सोपं सरळ सांगायचं झालं तर कुठल्याही अननोन ठिकाणी जरी जायचं असेल, अनोळखी ठिकाणी जरी जायचं असेल, त्या ठिकाणची सगळी खातरजमा ते करून घेतील. जाण्याची वेळ, येण्याची वेळ, तिकडे राहण्याची वेळ, तिकडच्या असणाऱ्या सोयी सुविधा, त्याचप्रमाणे तिकडची माणसं कशी असतील, तिकडचं वातावरण कसं असते, या सगळ्याचा खाण्यापिण्याचा व्यवस्था कशा प्रकारची असते, छोट्या मोठ्या गोष्टी. त्यामुळे बिनधास्तपणा, बेफिक्रीपणा हा या राशीला माहीतच नसतो. आणि त्यामुळे होतं काय की अशा प्रकारे गोष्टी असल्यामुळे एखाद्या गोष्टीचा निर्णय त्यांच्याकडून लवकर होत नाही. म्हणजे थोडंसं काम करणं गरजेचं. बिनधास्तपणा हा सुद्धा थोडासा असायला हवा. म्हणजे गोष्टी कधी कधी वेगळ्या असतात किंवा वेगळ्या प्रकारे समोर आला तर त्याच्यासाठी लागणारी जी खंबीरपणा आहे तो सुद्धा तुमच्यामध्ये असायला हवा, खास करून कन्या राशीमध्ये. या राशीमध्ये थोडंसं कधी यांना कॉन्फिडन्स कमी आहे असं वाटतं, परंतु कॉन्फिडन्स कमी नसतो. या गोष्टीमुळेच थोडंसं त्यांना त्रास होतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक मेहनतीची कामं ही कन्या राशीला तशी जमत नाही. जास्त मेहनतीने सुद्धा लवकर मलूल होणारी, लवकर थकणारी, दमणारी अशा प्रकारची ही रास आहे. तसं पाहिलं तर ही जी रास आहे ही म्हणजे कन्या जी रास आहे ही इमोशनल सुद्धा असते. म्हणजेच समोरच्याच्या दुःखानं दुःख होणारी सुद्धा असते, समोरच्याच्या आनंदामध्ये आनंद मानणारी सुद्धा असते. इथे एक गोष्ट लक्षात घ्या,
म्हणजे कन्या राशीत ज्या व्यक्ती असतात त्या प्रॅक्टिकल असतात. पाहिजे कुठे कधी कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचे, कशा प्रकारे अर्निंग करायचं, हे या राशीला खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. आणि त्यामुळेच कन्या राशीच्या व्यक्ती ज्या असतात त्यांच्या मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम दिसून येतात. आरोग्याच्या संदर्भात खूपच चिकित्सक असतात. स्वतःच्या आरोग्याला खूपच सांभाळणारे असतात. पाठीचे पोटाचे त्रास साधारणतः दिसून येतात. आणि कन्या राशीच्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये कधी कुठला त्रास दिसून येईल किंवा कधी कुठल्या त्रासाने त्रस्त व्हाल ते तसं काही सांगता येत नाही. थोडा वेगळ्या प्रकारची विलास आहे, परंतु याला जर का तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतलात तर अर्थातच यांच्याबरोबर वैवाहिक जीवन करणं तसं सोपं जाईल. जसं की आता आपण दुसऱ्या राशीबद्दल विचार करू, ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 8व्या स्थानात किंवा अष्टम स्थानात किंवा त्याला आपण मृत्यू स्थान असं सुद्धा म्हणतो, त्या स्थानात येणारी रास आहे मंगळाची आहे. ही रास स्त्री रास आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात जास्त सिक्रेटिव्ह अशा प्रकारची रास आहे, डिसिप्लिन अशा प्रकारची रास आहे. एक्स्ट्रीम विचार करणारे या राशीची जे व्यक्ती असतात त्या दिसायला सुंदर असतात आणि त्याचं जे सौंदर्य असतं हे अभिजात असतं. म्हणजे कुठलं कॉस्मेटिक सौंदर्य, परंतु त्यांच्या सौंदर्यामध्ये एक वेगळाच तिखटपणा दिसून येतो. तो तिखटपणा असतो तर पण सौंदर्यवान मात्र नक्कीच असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिक्रेट असं आपल्या मनातल्या गोष्टी लवकर समोरच्याला सांगत नाही. एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा झाला तर यांचे स्वतःचे मापदंड असतात. इतर व्यक्ती सांगतात म्हणून एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणार नाहीत आणि त्या मापदंडामध्ये समोरची व्यक्ती खरी उतरली तर त्याच्यावरती विश्वास ठेवतील. विश्वास न असा ठेवतील की संपूर्णपणे विश्वास ठेवतील. म्हणजे यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दोन टोकाचे बिंदू साधारण दिसून येतात. एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला तर तो कायमचाच आणि मग त्या व्यक्तीसाठी काही करायला तयार. आणि एखाद्या व्यक्तीवर विश्वास छोटाशा जरी कानावर उडाला तरी परत फिरून त्या व्यक्तीकडे पाहणार नाहीत. मध्यम मार्ग, गोल्डन वे ज्याला आपण म्हणतो, सोनेरी जे म्हणतो मार्ग, तो मार्ग यांच्यामध्ये स्वभावामध्ये साधारण दिसून येतो. त्याच्यामुळे हट्टी अशा प्रकारची रास आहे. स्वतःच्या मतामध्ये ठाम राहणं, स्वतःच्या मताची तडजोड न करणं हा प्रकार दिसून येतो. कधी कधी या राशींचे जे वागणं बोलणं आहे, खास करून बोलणं, हे सुद्धा तिखट दिसून येतं. परंतु तिखटपणे ही लगेचच्या लगेच येत नाही. नेहमी काय ते तिखट बोलतात असंही अजिबात नाही. मात्र समोरच्या व्यक्तीला काय चुकीचं वागत असेल, वेगळा वागत असेल तर थोडासा त्याला वेळ देतात सुधारण्याकरता आणि त्याची लिमिट, त्याची मर्यादा संपली त्यानंतर या व्यक्ती सुरुवातीपासून त्यांनी कोणकोणत्या चुक्या केल्या, त्यांनी कशा प्रकारे चुकल्या, या सगळ्याचा पाढा त्याच्यासमोर वाचतात आणि त्यावेळेस समोरच्या व्यक्तीच्या पायाखाली जमीनच सरकते आणि मग वृश्चिक राशीला शिक्का मिळतो की हे तिखट आहे. परंतु तिखट तसे नसतात. तुमच्या चुका ज्यावेळेस जास्त प्रमाणात होतो त्याच्यानंतर त्याचा तिखटपणा हा दिसून येतो. तर डिसिप्लिन अशी रास आहे. या राशीमध्ये जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा, बौद्धिक हे सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. त्याच्यामुळे ते त्यांच्या फ्युचरसाठी किंवा त्यांच्या भविष्यामध्ये खूपच व्यवस्थितपणे सेटल होताना दिसतात. तर एकंदरीत सांगायचं तर सिक्रेटिव्ह आहे, टोकाचा विचार करणारे, पण मायाळू आहे, प्रेमळ आहे. जर का तुम्ही जसे आहात तसे या राशीच्या समोर गेलात आणि त्यांना तुम्ही पसंत पडता तर तुमच्याकडे काहीही करायला तयार होतील, पूर्ण जगाच्या विरोधात सुद्धा जातील. तर अशा प्रकारची एकमेव ही रास आहे. मात्र काही गोष्टी त्या वेगळ्या असतात, परंतु जर तुम्हाला त्यांचा अंतस्थ भाव जर का समजून आला तर अर्थातच वृश्चिक राशीच्या व्यक्तीबरोबर वैवाहिक जीवन तसं सोपं राहतं. आता इथे आपण जसं चर्चा करतो आहे की कन्या राशीच्या व्यक्ती आणि कन्या राशीची व्यक्ती आणि वृश्चिक राशीची व्यक्ती वैवाहिक बंधनात असेल, खास करून प्रेम विवाहाच्या बंधनामध्ये. तर लक्षात घ्या, प्रेम तर झालेलं आहे. आता प्रेम झालं याच्यामध्ये कारणं सुद्धा तशी असतात की जी गोष्ट आपल्यामध्ये नाही ती समोरच्या व्यक्तीमध्ये आपण पाहतो आणि ती समोरच्या व्यक्तीमध्ये दिसली तर अर्थातच एक अनामिक आकर्षण तयार होतो आणि त्याचं पर्यवसन प्रेमामध्ये होतं. खरं जी तुमची परीक्षा होते ती म्हणजे प्रेम विवाहानंतर. कारण प्रेम विवाहामध्ये घरच्यांची साथ सहसा तेवढी मिळत नाही. स्वतःलाच आपली जी नाव आहे ती करावी लागते किंवा ती चालवावी लागते. तर इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांची जर का व्यक्तिमत्व तुम्हाला समजली तर अर्थातच तुमचं जे सहजीवन आहे ते सुखाचं होऊ शकेल. इथे 2-3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. ती गोष्ट म्हणजे कन्या राशीच्या व्यक्तींनी चिकित्सकपणा किंवा थोडासा विश्वास ठेवणं गरजेचं, चिकित्सकपणा कमी करायला हवा आणि चौकशा कमी करायला हव्यात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलणं हे सुद्धा थोडंसं नेमकं असायला हवं. कारण वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी बोलणं हे थोडंसं कमी असतं आणि थोडंसं मितभाषी असतात, तिखटवाणी सुद्धा होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास हा दोन्ही राशींसाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे वृश्चिक राशीसाठी तो थोडासा जास्त. वृश्चिक राशीवरती विश्वास जर का कन्या राशीने ठेवला तर अर्थात ती रास त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होईल. तुम्ही जसे आहात तसेच वृश्चिक राशीच्या समोर गेलात आणि त्यांना तुम्ही आवडलात तर तुमच्यासाठी तो विषय तिथेच संपलेला असो की खूप चांगल्या प्रकारे तुम्ही एकत्र येऊ शकता. ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्या राशीच्या व्यक्ती आहेत त्या थोड्याशा पैशाच्या बाबतीत प्रॅक्टिकल असतात. तिथे थोडंसं हे कारण वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत त्या उधळ्या असतात असा बात अजिबात नाही. परंतु मिनिमम ज्या गरजा त्या पूर्ण करण्याची त्यांची नेहमी असेल तसे किंवा त्याला तसं आवडतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
वृश्चिक राशीचा जो डिसिप्लिनपणा आहे तो कधी-कधी थोडासा कन्या राशीला जास्त करू शकतो. अर्थात या ज्या गोष्टी आहेत, या ज्या सवयी आहेत, याच्यात कंट्रोल करता येऊ शकेल. आणि या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुमच्या पत्रिकेमध्ये येत असतील, तर त्याकरता तुमची कुंडली आहे ही पाहणं गरजेचं ठरतं. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त बाकी 11 ग्रह असतात. ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रात असू शकतात, वेगवेगळ्या ग्रहांचे योगात असू शकतात. ते ग्रहयोग कोणते आहेत, कशा प्रकारचे ते आपली जी कुंडली आहे ते पाहून त्या संदर्भात अधिक मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये कन्या राशी आणि वृश्चिक राशी असेल तर त्यांचा जो प्रेमविवाह हा कशा प्रकारे संपन्न होऊ शकेल किंवा वैवाहिक जीवनात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी या संदर्भातील चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपल्या जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा आहे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.